हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू केक अकॅडमी. तर आज आपण मॅट्रायसेस बघणार आहेत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण लॉगरिथम हा पॉईंट पाहिला होता. त्या लॉगरिथममध्ये कन्सेप्ट अँड लॉज ऑफ लॉगरिथम हा आपण पॉईंट पाहिला होता. याच्यामध्ये क्वेश्चन पण पाहिले होते. तर क्वेश्चन आपण साधारणतः 5-6 घेतलेले आहेत क्वेश्चन. तर आज आपण पाहणार आहेत याचा पुढचा टॉपिक मॅट्रायसेस. तर व्हॉट इज मॅट्रायसेस, याला मॅट्रिक्स पण म्हणलं जातं, मॅट्रायसेस पण म्हणलं जातं, दोन्ही पद्धतीने असेल. तर आज आपण डेफिनेशन बघूया मॅट्रायसेसची. व्हॉट इज मॅट्रायसेस. तर काय म्हणलं जातं, तर याची डेफिनेशन आहे अ मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट. कशी? मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ अ नंबर इनटू हॉरिझॉन्टल रो अँड व्हर्टिकल कॉलम. हा काय म्हणला जातो? हॉरिझॉन्टल रो म्हणजे आडवा भाग अँड व्हर्टिकल कॉलम म्हणजे तो असेल उभा भाग. तर नंबर आर इन्क्लोज्ड इनसाइड स्क्वेअर ब्रॅकेट्स. हा कशाने दाखवला जातो? ब्रॅकेटनं दाखवतो आपण. तर हा असेल ए इज इक्वल टू मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्स 2 4 6 1 3 5. तर ह्या पद्धतीने मॅट्रिक्स केलं जातं. याच्यामध्ये कन्सिडर कसं केलं जातं? हॉरिझॉन्टल रो. हॉरिझॉन्टल मीन्स वॉट? तर हॉरिझॉन्टल म्हणजे हा R1 आणि R2 हा असे रो असतील आणि व्हर्टिकल कॉलम्स आहेत. व्हर्टिकल कॉलम्स हा फर्स्ट वनचा C1 C2 आणि C3. तर कन्सिडरेशन करताना हा रो घेतला जातो 1 आणि 2. तर इथं 2 असेल इंटू दोघांमध्ये इंटू चिन्ह असेल आणि 1 2 3. तर हा का 3 असेल. तर याची ऑर्डर किती असेल? 2/3. तर याची डेफिनेशन फर्स्टपासून बघूया. व्हॉट इज अ मॅट्रायसेस? अ मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट. तो कसला पाहिजे? रेक्टँग्युलर पाहिजेत. या रेक्टँग्युलर म्हणजे ऑफ अ नंबर इंटू हॉरिझॉन्टल रोज अँड व्हर्टिकल कॉलम असतील. तर ह्यामध्ये काय असेल? हॉरिझॉन्टल रो. हॉरिझॉन्टल म्हणजे 2 4 6 1 3 5. याच्यामध्ये हॉरिझॉन्टल म्हणजे 2 4 6 अशा टाईपचा असेल. आणि याच्यामध्ये काय असेल? व्हर्टिकल कॉलम्स. व्हर्टिकल कॉलम्समध्ये C1 C2 आणि C3. तर C1 C2 आणि C3 याचे कॉलम असतील. तर याची ऑर्डर किती असेल? 2/3. तर असंच पुढचं याच्यानंतरचं नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. तर नेक्स्ट आहे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. तर याची ऑर्डर कशी काढली जाते? तर M/N मध्ये असते. तर ऑर्डर M/N मध्ये रोज अँड कॉलम हे कशामध्ये असतात? मल्टिफिकेशनमध्ये असतात. तर M/N. तर B इज इक्वल टू मॅट्रिक्सेस किंवा मॅट्रायसेस 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 10 11 12. तर याच्यामध्ये रो 1 रो 2 अँड रो 3. तर हा रो 1 रो 2 आणि हा काय असेल? रो 3. तर याची ऑर्डर 3 असेल आणि कॉलम 1 2 3 4. तर C1 C2 C3 आणि C4. तर हे 4 असेल. तर या एक्झाम्पलची ऑर्डर किती असेल? 3/4 असेल. तर ह्या ऑर्डर ऑफ मॅट्रिसेसमध्ये M/N मध्ये रोज अँड कॉलम हा मल्टिफिकेशनमध्ये असो. तर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं की B इज इक्वल टू मॅट्रिसेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असं एक्झाम्पल घेतलं होतं. त्याची ऑर्डर आपल्याला पाहिजे होती. तर ऑर्डर किती असेल? R1 R2 R3 अँड C1 C2 C3 आणि C4. तर याच्या फर्स्ट वन रो R1 2 आणि 3. तर हा 3 असेल आणि 4मध्ये कॉलम फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. तर याची ऑर्डर किती असेल? 3/4 असेल. तर नेक्स्ट याच्यामध्ये आहे रो मॅट्रिक्स. तर रो मॅट्रिक्समध्ये काय असतं? अ मॅट्रिक्स कनेक्टिंग ओनली 1 रो. फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये किती असतो? 1 रो असतो. आणि त्याच्यामध्ये कॉलम 1 पेक्षा जास्त असतात. म्हणजे 4 7 2 8. म्हणजे हा कॉलममध्ये किती असेल? C1 C2 C3 अँड C4. तर कॉलम किती असू शकतात पण रो किती असेल? हा 1च असेल. तर याची ऑर्डर किती असेल? 1/4 असेल. तर याला काय म्हणलं जातं? रो मॅट्रिक्स म्हणलं जातं. याच्यामध्ये कॉलम एकच असतो, त्याला काय म्हणलं जातं? तर ह्याच्यामध्ये कॉलम रो एकच असतो, त्याला काय म्हणलं जातं? रो मॅट्रिक्स म्हणलं जातं. कॉलमची संख्या किती असू शकते? तर याच्यानंतर आहे नेक्स्ट. तर कॉलम मॅट्रायसेस. तर रोच्या विरुद्ध असेल तो. रोच्या विरुद्ध असेल. रोच्या विरुद्ध म्हणजे कसं असेल? अ मॅट्रिक्स कनेक्टिंग ओनली 1 कॉलम. जसं की वरच्यामध्ये काय ओनली 1 रो होता, इथं कसं असेल? ओनली 1 कॉलम असेल. तर कॉलममध्ये किती असेल? तर C1च असेल. फक्त ओनली 1च असेल. तर याच्यामध्ये रो असतील जास्त. तर रो R1 R2 R3 अँड R4. तर रोची संख्या जास्त आहे. तर हा याच्या ऑर्डरमध्ये 4 असेल आणि कॉलम किती आहे? एकच आहे. तर एकच असेल तर त्याची ऑर्डर किती असेल? 4/1 असेल. अशा टाईपचा हा
रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स एकावर डिपेंड आहेत. रो मॅट्रिक्समध्ये फक्त आणि फक्त एकच रो असतो आणि मेनी कॉलम्स असतात आणि कॉलम्समध्ये ओनली वन कॉलम एक असतो आणि रो अनेक असू शकतात. तर याच्यानंतर आहे रॅक्टँग्युलर मॅट्रिक्स. तर या रॅक्टँग्युलर मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू द कॉलम. तर याच्यामध्ये काय दिलं जातं की जो यम आणि एन हा इक्वल नसतो, म्हणजे याची ऑर्डर 2x2 असू शकत नाही, 1x1 असू शकत नाही, 3x3 असू शकत नाही, 4x4 असू शकत नाही. हा इवन ऑड असू शकते. तर याचे कॉलम सपोज दॅट, तर एक्झाम्पल असेल ए इज इक्वल टू, मी एक्झाम्पल घेतो, तर 1 2 3 4 5 6. तर याच्यामध्ये किती असेल, हा R1 असेल आणि हा किती असेल R2 असेल. तर हा 2 असेल आणि कॉलम 1 C1 C2 आणि हा किती असेल C3 असेल, तर हा 3 असेल. तर याचा यम असेल तर 2 असेल आणि एन असेल तर 3 असेल. तर अशा पद्धतीचं ज्याची ऑर्डर असेल त्या ऑर्डरला, त्याच्या ऑर्डरला तर आपण काय म्हणलं जातं, रेक्टँगुलर ऑफ मॅट्रिक्स म्हणलं जातं. तर याच्यामध्ये आपण C1, तर याच्यामध्ये, तर याच्या एक्झाम्पलमध्ये तर हा असेल तुमचा C1 C2 आणि C3. तर याच्यामध्ये असेल R1 आणि हा काय असेल R2 असेल. तर याची ऑर्डर किती असेल, ऑलरेडी 2 × 3 असेल. तर हे दोन्ही पण इक्वल नसावे. तर दिलेल्या मॅट्रिक्समध्ये काय असेल, रॅक्टँगुलर मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू, इज इक्वल टू, तर आपण कॉलम जो असेल तर इज नॉट इक्वल टू कॉलम ऑर, इथं राहिलेला आहे रोज टू कॉलम. तर ह्या दोन्हीमध्ये रोज आणि कॉलम काय नसावे, इक्वल नसावे. तर अशा कॉलमला काय, अशा मॅट्रिक्सला काय म्हणलं जातं, रॅक्टँग्युलर मॅट्रिक्स बोललं जातं. तर पाहूया ज्या नंतरचा नेक्स्ट होता त्यामध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स. या मॅट्रिक्समध्ये काय होतं, नंबर ऑफ रोज इज एक्झॅक्टली इक्वल टू द कॉलम. तर याच्यामध्ये जेवढे रो आहेत तेवढेच काय असले पाहिजेत, कॉलम असले पाहिजेत. तर त्याला काय म्हणतात, एम इज इक्वल टू एन, म्हणजे ज्यामध्ये रो, तर इथं काय असेल R1 R2 अँड R3, अगेन C1 C2 अँड C3. तर याची ऑर्डर किती असेल 3x3. तर याच्यामध्ये यम जो असेल तो असेल 3 आणि एन म्हणजे किती असेल 3. तर याची ऑर्डर जर सेम असेल तर त्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणलं जातं. याची डेफिनेशन आहे, नंबर ऑफ रोज इज एक्झॅक्टली इक्वल टू द कॉलम. मग रो आहे 4 - 1 2, R2 आहे, रो R2 आहे 3 5 6 अँड 0 1 7. देन C1 इज इक्वल टू 4 3 0, C2 इज इक्वल टू -1 5 1 अँड C3 आहे 2 6 7. तर याची ऑर्डर असेल तुमची m/n किती असेल 3x3. याच्यामध्ये 4x4 पण सेमच असेल, 6x6 पण असेल, ऑर्डर 2x2 पण असेल. ज्या इक्वली असतात तो mची आणि nची किंमत जर सेम असेल तर तो पॉईंट काय असेल, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे डायगोनल मॅट्रिक्स. या डायगोनल मॅट्रिक्स पण थोडीशी कंडिशन जवळजवळ सेमच असते, पण काय असते याच्यामध्ये, ऑल एंट्रीज आउटसाइड द मेन डायगोनल आर 0. ऑल एंट्रीज काय असतील 0 असते, ऑल एंट्रीज काय असते तुमच्या मेन डायगोनल जे असेल तो काय असेल 0 असेल. तर 3 5 आणि -2 हे मेन डायगोनल आहेत. याच्या व्यतिरिक्त सर्व काय असतील 0 असतील. उदाहरणामध्ये नंबर पाहिजेत फक्त, 3 5 -2 हे नंबर आहेत. तर 0 0 0 0 0 0. तर याची ऑर्डर किती असायला लागते 3x3. तर डायगोनल याला मॅट्रिक्स म्हणलं जातं. ऑल एंट्रीज आउटसाइड द मेन डायगोनल आर 0. तर दिलेले मॅट्रिक्स होते ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 3 0 0 0 5 0 0 0 -2. तर मेन डायगोनल काय असेल, फक्त आणि फक्त नंबर्स असतील आणि देन त्याच्यानंतरचे कसे असतील त्याच्यामध्ये आउटसाइड जो मेन असेल तो नंबर असतील. तर अशा प्रकारचे अजून एक पुढचे बघायचे आपल्याला. तर बघूया नेक्स्ट मॅट्रिक्स असेल स्केलर मॅट्रिक्स. या स्केलर मॅट्रिक्समध्ये काय असतं, ऑल मेन डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल टू इच अदर. तर काय दिलं असतं त्याच्यामध्ये, तर एक मॅट्रिक्स दिली असते पण त्याच्यामध्ये काय असतात, ऑल एलिमेंट तो मेन एलिमेंट आर काय असतात, इक्वल असतात. याच्यामध्ये कोण मेन एलिमेंट आहेत, 5 5 5 हा मेन डायगोनल आहे आपला. याच्यामध्ये काय असतात मध्ये, तर ऑल एलिमेंट बाकीचे 0 असतात, सर्व काही 0 असतात, पण मेन एलिमेंट काय असतो तो नंबर असतो, तो पण सेमच असेल. मग तो कोणता असेल 5 5 5 3 3 3 6 6 6 9 9 9. तर फक्त येणारा स्केलर मॅट्रिक्समध्ये ऑल डायगोनल एलिमेंट आर इक्वल, तो पण डायगोनलचे एलिमेंट किती असेल 0 नंबर असेल आणि जे नंबर असतील ते कसं असतील
0 असतील. याच्या पुढे परत सेमच आहे कंडिशन. कशी कंडिशन आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स हा जवळजवळ सेम म्हणजे सेमच असेल, जवळजवळ सेम म्हणजे सेमच असेल. कसा असेल? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये जवळजवळ सेम म्हणजे फक्त आणि फक्त नंबरचा पॉईंट आहे. तर ऑल मेन डायगोनल आर स्ट्रिक्टली 1. जो मेन डायगोनल असेल तो फक्त आणि फक्त 1च असेल, त्या मॅट्रिक्सला काय म्हणलं जातं? आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणलं जातं. ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये बाकीचे सर्व एलिमेंट 0 असतील आणि जो मेन डायगोनल असेल तो काय फक्त आणि फक्त काय असेल? 1 असेल. याच्यामध्ये हा काय असेल? 1 आणि 1च असेल. हा याला काय म्हणलं जातं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि स्केलार मॅट्रिक्समध्ये काय असेल? हा जो नंबर दिला असेल तो नंबर कोणताही असेल, 2 2 2 असेल, 5 5 असेल, 6 6 असेल, तो नंबर सेम असेल. पण आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये असं नाही आहे, तो नंबरच लागेल, तो पण नंबर कोणता असेल? फक्त आणि फक्त 1 नंबर असेल. तर 1 नंबर असेल तर त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणलं जातं. अशाच पद्धतीनं अजून पुढचे आपल्याला बघायचे तर बघूया नेक्स्ट. यानंतर होता सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये काय होता? व्हॅल्यूज ऑन ऑपोजिट साईड ऑफ द मेन डायगोनल फ्रॉम अ मिरर इमेज. तर आरशासारखी इमेज तयार केली जाते, त्यामध्ये मिरर इमेज होते. कशी मिरर होते? तो मेन डायगोनल चेंज होणार नाही. तर 2 5 आणि 6 हे काय होणार नाही? चेंज होणार नाही. त्यांचा काय असेल? नंबर तोच असेल. पण याच्यानंतरचे जे डायगोनल आहेत ते काय होतील? त्याच्यानंतरचे नंबर जे असतील ते काय असेल? मिररमध्ये असेल. कसं मिररमध्ये असेल? तर इथं 3 असेल तर हा इथं 3 असेल, हा मिरर इमेजमध्ये येईल. तर याच्यानंतर नेक्स्ट हा 1 असेल तर हा पण काय येईल? 1 येईल, तो पण मिरर इमेजमध्ये येईल. तर लास्ट कोणता असेल? 4. तर 4मध्ये 4 असेल तर हा पण काय येईल? मिरर इमेजमध्ये येईल. तर यामध्ये काय असतं? व्हॅल्यूज ऑन ऑपोजिट साईड ऑफ द मेन डायगोनल फ्रॉम अ मिरर इमेज असेल. तर याच्यानंतरचं आहे आपल्याकडे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर अप्पर ट्रायंग्युलर इथं थोडासा उलटा भाग आहे. अप्पर म्हणजे काय असेल? ह्या साईडला अ स्क्वेअर मॅट्रिक्स वेअर ऑल एंट्रीज बिलो म्हणजे ते खाली. तर हे अ स्क्वेअर मॅट्रिक्स वेअर ऑल एंट्रीज बिलोज द मेन डायगोनल आर 0. तर मेन डायगोनलच्या खालच्या बिलो साईडला काय असतील? ऑल एंट्रीज जे असतील ते कसे असतील? 0 असतील. तर 0 0 0 अशा पद्धतीने एंट्रीज असतील. याच्यानंतर आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याच्या पूर्ण अपोजिट असेल. तर कोणत्या? अप्परच्या पूर्ण अपोजिट असेल. तर काय असेल याच्यामध्ये? अ स्क्वेअर मॅट्रिक्स वेअर ऑल एंट्रीज अबव म्हणजे त्याच्यावर. म्हणजे एक्झाम्पलमध्ये काय? सपोज दॅट ए इज इक्वल टू मेन डायगोनल किती असेल? सपोज दॅट 2 6 आणि 5 असेल. तर इथं 1 2 अँड 3 असेल. तर अबव वरच्या साईडचे जे डायगोनल असतील कसे असतील? 0 असतील. तर हे किती असेल? 0 0 अँड देन 0. तर या मॅट्रिक्सला काय म्हणलं जातं? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणलं जातं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण ट्रायंगल्सचे व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्सचे टाईप, पूर्ण टाईप आपण एकाखाली एक बघितले. तर याच्यामध्ये हा आजचा सिमेट्रिकल अप्पर अँड लोअर पण होते. तर याच्या नंतर हे सर्व ट्रायंगलचा आपला उपयोग करून आपल्याला काय करायचं? तर अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स हा पॉईंट सॉल्व करायचा. याच्यामध्ये ह्या पूर्ण सिलेबसमध्ये आपल्या दिलेल्या टाईप्स जे आहेत, टाईप्स कोणता कसा असेल, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कधी यूज करायचा, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कधी यूज करायचा, दिलेला मॅट्रिक्स कोणता आहे, सिमेट्रिकल आहे, लोअर आहे का, स्केलर आहे का, मॅट्रिक्स आहे कोणता, हे चेक करायचं आहे. तर याच्यानंतरचं एक्झाम्पल आपण सर्व एक्झाम्पल पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहेत. यासाठी तुम्हाला के अकॅडमीला लाईक करायला लागेल, शेअर करायला लागेल आणि सबस्क्राईब करायला लागेल. तर थँक्यू.